माझं लग्न झालं ना तेव्हा मी फक्त 22 वर्षाची होते. हॅलो, कसे आहात सगळे? माझी आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. सो मी लगेच फ्लॅशबॅकमध्ये गेले. 4 वर्ष पूर्ण झाली एंगेजमेंटला आणि लवकरच नोव्हेंबरमध्ये लग्नाला पण होतील. माझं लग्न झाल्यावर ना माझा काही गोष्टींबाबतीत विचार करायचा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे नॉर्मली जे टिपिकल विचार असतात, 25+ झाल्यावरच लग्नानंतर तुम्ही जबाबदाऱ्या हँडल करू शकतात, अशी नॉर्मली एज्युकेटेड सोसायटीमध्ये तरी मेंटॅलिटी असते. पण मला वाटतं एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही 20+ झाल्यावर जरी तुमच्यावर जबाबदारी आली ना, तर तुम्ही ती खूप छान प्रकारे हँडल करू शकता. हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते. आय एम नॉट प्रमोटिंग अर्ली मॅरेजेस, पण खरंच सांगते. मी एक अशी मुलगी होते जी अल्लड, भोळी, स्वतःपुरते कामं सोडले तर अति कामात लक्षही घालत नव्हते आणि कामं करतही नव्हते. जेव्हा माझं लग्न झालं ना, सासरी आले ना, तेव्हा घरी सासूबाई नव्हत्या. त्यांची उणीव मला नेहमी भासली आणि भासेन. सो मला शिकवायलाही कुणी नव्हतं. जे आहे ते दिव्या तुला स्वतः हँडल करायचे, असं माझ्यासमोर मोठं एम होतं. मनात खूप विचार होते, मी कशी हँडल करू शकेल. मोस्ट ऑफ द बायकांसाठी सासू असल्यावर खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात असं वाटतं त्यांना. हक्काचं असं काही राहत नाही. बट ट्रस्ट मी, ज्यांना नाहीत ना त्यांना विचारा की सुरुवातीपासून एका नवीन घरात येऊन स्वतःने हँडल करायला पण खूप धाडस लागतं. आणि हे सगळं मी माझ्या अनुभवाने सांगते. सगळं शिस्त होतं, मोठं किचन होतं माझ्या हातात, पण कसे नवीन पदार्थ बनवायचे की कसा स्वयंपाक करायचा, सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे पण कळत नव्हतं. मोठं अंगण होतं, त्याची साफसफाई कशी करायची, कसं मेंटेन ठेवायचं ह्याचं पण नॉलेज नव्हतं. रूम्स होत्या, त्या कशा सजवून ठेवायच्या, कशा सुंदर बनवायच्या आणि घराला कसं घरपण आणायचं हे पण मला समजत नव्हतं. फक्त हे माहिती होतं, घराला सुंदर बनवते ती एक स्त्री, घराला घरपण आणते ती एक स्त्री, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून घराच्या ऐश्वर्यासाठी, एकजुटीसाठी प्रार्थना करते ती पण एक स्त्रीच असते आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहून घराला जोडून ठेवते ती पण एक स्त्रीच. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवून मी सगळ्या गोष्टी हँडल करत गेले. त्यात माझ्या घरच्यांनी तेवढीच मला साथ दिली. आता मी ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्या, लग्नानंतर मी कशी होते आणि माझ्यात किती चेंज झाले, सगळं मी तुम्हाला माझ्या डेली व्लॉग सिरीजमध्ये कंटिन्यू करेनच. त्यासाठी ना तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर प्लीज करून ठेवा आणि तुम्ही कमेंट्स पण करत जा. त्यामुळे मला कळेल की तुम्ही ह्या सिरीज एन्जॉय करताय की नाही. तर आहात का एक्सायटेड माझ्या पुढच्या व्लॉगसाठी? आणि प्लीज तुमचं असंच सपोर्ट, प्रेम मला राहू द्या. त्यामुळे मला रोज नव्याने उत्साह येतोय. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. ओके, बाय.